ज्या पद्धतीनं पुण्यामधलं ड्रंक अँड ड्राईव्हचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये तो विषय झालाय, अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात या अगोदर सुद्धा त्यापेक्षाही मोठी घटना घडली होती आणि त्यामध्ये 4 जणांचा जीव सुद्धा गेला होता। पण मात्र त्या घटनेची कोणीही दखल घेतली नाही आणि त्यामध्ये जे आरोपी होते त्यामध्ये सुद्धा एक मोठ्या नेत्याचा मुलगा होता आणि एका बांधकाम व्यावसायिक म्हणजे बिल्डरचा मुलगा होता। मोठ्या घरचे मोठे पोर होते म्हणून काही दिवस उलटून गेले तरी सुद्धा त्यांच्यावर अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये घटना घडली अगदी त्याच पद्धतीची घटना 7 मे 2024ला जळगाव जिल्ह्यातील जे रामदेववाडी परिसर आहे या ठिकाणी 7 मे 2024ला एक भीषण अपघात झाला होता आणि यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता। सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्यामुळे राज्यामध्ये विविध लोकांची वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी लागलेली आहे आणि नोकरीसाठी ड्युटीसाठी असे अनेक जण जात असतात येत असतात। मग याच दरम्यान ज्या एका गावातील अशा स्वयंसेविका होत्या, राणी चव्हाण नावाच्या महिला, या त्यांच्या स्कूटीवरून त्यांच्या गाडीवरून त्या स्वतः आणि त्यांचे 2 मुलं आणि एक भाचा असे 14 जण एका मोटरसायकलवरून अशा स्कूटीवरून जात होत्या। पण मात्र जात असताना पाठीमागून एक भरधाव वेगानं गाडी आली आणि त्या गाडीनं यांच्या गाडीला धडक दिली आणि धडक एवढी भीषण होती की त्या ठिकाणी जागीच ते 4ही जण मृत्युमुखी पावले, निधन पावले। परिसरातले गावातील लोक तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले, त्या सगळ्यांना उपचारासाठी पाठवलं। पण मात्र गाडीमधले जे 2 जण होते त्यांना सुद्धा गावकऱ्यांनी बाहेर काढलं। बाहेर काढल्यानंतर गाडीची तपासणी केली तर ते फुल नशेमध्ये टूल असल्याचं समजलं। दोघंही नशेच्या अवस्थेमध्ये फुल होते। आता त्यांना सुद्धा गावकऱ्यांनी दवाखान्यामध्ये पाठवलं आणि तक्रार दाखल केली। पोलीस स्टेशनमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। आता पोलिसांकडून तपास चालू केला, गाडीची पाहणी करण्यात आली। ते नशेच्या अवस्थेत आढळले। त्यांच्या गाडीमध्ये गांजाच्या पुड्या सुद्धा सापडल्या। पण त्यापैकी एक जो गाडी चालवणारा व्यक्ती होता तो एका बांधकाम व्यावसायिकाचा बिल्डरचा पोरगा होता, तर दुसरा जो त्याच्यासोबत होता तो एका जिल्ह्यातील मोठ्या नेत्याचा पोरगा असल्याचं सुद्धा सांगितलं जातंय। आणि त्या दोघांना उपचारासाठी मुंबईतील एका दवाखान्यामध्ये पाठवलं आज त्याला। आणि त्यानंतर अनेक दिवस उलटून गेले। 7 मेला घडलेली घटना आहे, अजूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही, त्यांना अटक सुद्धा केली नाही। जर लवकरात लवकर त्यांना अटक केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा गावकऱ्यांनी दिलेला आहे। पण मात्र या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांना विचारलं असता पोलिसांनी सांगितलंय की त्यांच्यावर दवाखान्यामध्ये अजूनही उपचार सुरू आहेत आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पण मात्र या संपूर्ण घटनेवरून गोष्टीवरून लक्षात येत आहे की जे पैशावाले आहेत, मोठ्या बापाच्या अवलादी आहेत, त्यांच्याकडून कुठलाही गुन्हा जर झाला तर त्यांच्यावर कारवाई होत नाही, काही होत नाही। पण एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला अशा पद्धतीनं त्याच्याकडून साधं त्याच्याकडे लायसन्स जरी नसलं तर कशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई केली जाते असा आरोप सुद्धा अनेकांनी पोलिसांवर केलेला आहे। जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये एका पॉर्श गाडीनं 2 जणांना उडवलं, त्यामध्ये 2 जण ठार झाले। सुरुवातीला या प्रकरणाची दखल कोणी घेतली नाही, पण मीडियानं प्रकरण उचलल्यामुळं त्या मुलावर त्याच्या बापावर सुद्धा कारवाई झाली आहे। ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये कारवाई झाली आहे त्याच पद्धतीनं जळगावमधील अपघातामध्ये जो आरोपी आहे त्यांच्यावर सुद्धा होईल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।